हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. थंबनेलवर तुम्ही बघितलं असेल, आज आपण डिस्कस करणार आहे आदित्य L1 मिशन. ओके, सो आपण चंद्रयान केलं, त्याच पद्धतीनं आपण आज आदित्य L1ला पण टार्गेट करणार आहे. कन्सेप्च्युअल प्लस फॅक्च्युअल दोन्ही डिटेल्स आपण इथं कव्हर अप करण्याचा प्रयत्न करणार आहे, की जेणेकरून तुमच्या परीक्षेसाठी हा एक महत्त्वाचा अपडेट राहिला पाहिजे. डेफिनेटली लेक्चर थोडं लेट आलं, पण तुम्हाला या लेक्चरचा डेफिनेटली फायदा होईल, हे अल्टिमेट गोल आहे. ओके, सो हे तुम्हाला एक जे आजचं आपण डिस्कशन्स बघणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला काही फॅक्ट्स वगैरे सांगणार आहे, त्या तुम्ही लगेचच्या लगेच नोट डाऊन करून घेऊ शकता. ओके, सो तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन, तुम्हाला अजून काही आदित्य L1 साठी माहिती असेल तर डेफिनेटली कमेंट सेक्शन ओपन आहे तुमच्यासाठी. तुम्हाला म्हणजे तुम्हाला अजून काही डिटेल्स वगैरे याबद्दल लिहायच्या असतील तर तुम्ही डेफिनेटली ॲड ऑन करू शकता. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती मी इथं कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला आहे. ओके, सो सगळ्यात पहिले तर तुम्ही बघितलं असेल, हे आपलं एक संजीवनी इनिशिएटिव्ह असतो, त्याच्या अंडर हे रिलीज झालेलं तुम्हाला बघायला मिळेल. तर 2 सप्टेंबरला हे मिशन लॉन्च झालं आदित्य L1. आणि सोबत तुम्हाला माहीत पाहिजे की जिथून चंद्रयान झालेलं आहे, चंद्रयान मिशन जिथून लॉन्च झालं त्याच ठिकाणाहून हे लॉन्च झालेलं तुम्हाला बघायला मिळेल, सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा. ओके, आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट डिटेल की जसं तुम्ही चंद्रयान वगैरे या सिरीज बघितल्या, सिरीज इन द सेन्स 1 गेलं, 2 गेलं, 3 गेलं, तर तशा केसमध्ये सूर्यावर जाणारं हे जे आपलं आदित्य L1 मिशन नाव दिलेलं आहे आपण, हे पहिलंच आहे. म्हणजे सूर्याचा स्टडी करण्याचं हे आपलं एक पहिलंच मिशन तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिटेल्स तुम्ही काय करू शकता, आपले वेगवेगळे जे पुस्तक आहेत, जसं चालू घडामोडी एक पुस्तक आहे जे मासिक मंथली आहे आणि 6 महिने आहे, तर ते दोन्ही बुक्स काय करू शकता तुम्ही यूज करू शकता तुमच्या प्रिपरेशन झोनमध्ये. बिकॉज करंट अफेअर इज खूप जास्त महत्त्वाचा तुम्हाला होताना बघायला मिळेल, तर याचा तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. इंटरनॅशनल रिलेशन्स असो, स्पेस रिलेटेड सगळे ॲस्पेक्ट इथं कव्हर अप केलेले आहे. आणि हे पण एक महत्त्वाचं बुक राहू शकतं तुमच्या येणाऱ्या आता काही ज्या काही एक्झाम्स आहेत त्याच्या अनुषंगाने. ओके, सो आता सगळ्यात पहिला अप्रोच तर पहिले लक्षात घ्या की चंद्रयान तुम्ही जे पाठवलेलं होतं, त्या चंद्रयानचा मेन आस्पेक्ट काय होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माणूस जे काही कामं करतो त्याच्या मागं त्याचा काही ना काही स्वार्थ तुम्हाला बघायला मिळतो. सो मग आपण हे चंद्रयान मिशन जे पाठवलं होतं त्यामागं आपला काय अप्रोच होता, तर आपला एक मेन अप्रोच तुम्हाला माहिती आहे की तिथं वसाहत तर एकदम जास्त ॲडव्हान्स लेवलचं झालं, पण ॲटमॉस्फिअर आहे का, काही आपल्याला खनिज मिळू शकतात का, वॉटर आहे का, या भविष्यातल्या गोष्टी भविष्यासाठी आपल्यासाठी फायदेशीर राहू शकतो का, त्या गोष्टीसाठी आपण ते सर्च केलं. ओके, मग आता सूर्याच्या जवळपास आपण ऐकलंय की सूर्याजवळ तर आपण जाऊ शकत नाही. मग सूर्याजवळ आपण म्हणजे मिशनही कसं पाठवते, एक तर प्रश्न हा असेल की सूर्याजवळ आपण तर लहानपणापासून ऐकलंय की सूर्याजवळ खूप उष्णता आहे, हीट आहे, त्याच्या जवळ आपण इनफॅक्ट जमिनीवरून तर त्याच्याकडे पाहू पण शकत नाही एकदम, तर मग जाणं तरी शक्य आहे का. तर या सगळ्या अप्रोचेस आहे, तर जाणं शक्य नाही आहे किंवा हे मिशन मग खरंच तिथं गेलं आहे का, हा एक तुमच्या मनात एक प्रश्न असू शकतो. आणि जसं चंद्रावर आपण एक्सपेक्ट करत आहे की आपण भविष्यात काही म्हणजे मेजरली तिथं जाऊन ट्रॅव्हल करू शकतो किंवा एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून राहू शकते का, असे वेगवेगळे ऑप्शन्स आपण तिथे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत आहे चंद्रावर. मग सूर्याच्या बाबतीत तर मॅडम असं काही तर पॉसिबल नाही. मग व्हाय वी आर स्टडिंग दिस टॉपिक, हा आपण टॉपिक का स्टडी करत आहे, तर त्याच्या मागं एक रिझन बघा की त्यामागंही आपला काहीतरी एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट आहे, तो आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही जर बघसाल तर एकदा पहिले हा फिनॉमिना एकदा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. मला सांगा, हा जर बॉल तुम्ही बघितला आणि हे बाकीचं जे तुम्ही काही बघत आहात, तर या बॉलचं एक महत्त्व, हा बॉल इथं आहे आणि तुम्हाला बघायला मिळेल की असा खड्डा पडल्यासारखं झालंय. खड्डा म्हणजे हा बॉल तिथं प्लेस आहे आणि हे अशा तुम्हाला वेव्हजमुळं असं थोडंसं गोलाकार भाग बघायला मिळते. दिसतंय ना, समजत असेल तुम्हाला. तर हे कशामुळं झालं, तर तुम्ही सिंपल मला सांगसाल की या बॉडीचं जे वेट आहे ते जास्त बघायला मिळते कम्पेअर टू ती बाजूची बॉडी. येस, तर त्यामुळे हे अशा पद्धतीनं तुम्हाला झालेलं दिसेल. तर हेच आपलं जे अशाच पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे ते कुठं बनलेलं आहे, यस, सन आणि अर्थच्या मधात तुम्हाला बनलेलं बघायला मिळेल. म्हणजे आता एक पॉईंट लक्षात घ्या. आता तुम्हाला जो पॉईंट सांगते तो थोडासा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या काय सांगते. आता ही एक बॉडी आहे आणि ही एक बॉडी आहे. आता बघा, तुम्ही जर एक रस्सी आणली आणि एक जण तिकडं खेचते, एक जण इकडं खेचते, बरोबर आहे. तर ज्या लोकांचा फोर्स जास्त असेल तिकडं ती दोरी जाईल, बरोबर आहे. ज्याचा फोर्स कमी असेल तो तिकडं खेचला जाईल. तर मग आता जर एक कॉमन सेन्स लॉजिक लावलं तर आपल्याला कळेल की मॅडम सूर्याजवळचा जो फोर्स, ग्रॅव्हिटी
ग्रॅव्हिटी आहे किंवा फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे ती ऑब्व्हियसली आपल्या अर्थपेक्षा कशी जास्त आहे, म्हणून जनरली आपल्याला काय बघायला मिळेल, खेचताना बघायला मिळेल असं म्हणणार तुम्ही. मग आता एक पॉईंट आहे का, मग अशी काही कंडिशन येऊ शकते का किंवा असा आपल्याला एखादा पॉईंट मिळू शकतो का की ज्यावर दोघांची ग्रॅव्हिटी बॅलन्स आउट होऊ शकतो का असा पॉईंट? हो, होऊ शकतो. तोच पॉईंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो पॉईंट तुमचा कोणता आहे, तो पॉईंट जो आहे तो आपला कोणता पॉईंट, L1 पॉईंट आपण मानू शकतो. असे काही पॉईंट्स आपले तयार होताना बघायला मिळतील ज्यामध्ये सन आणि अर्थ यांचा ग्रॅव्हिटेशनल पूल बॅलन्स होऊन जातो. बॅलन्स म्हणजे तिथं जो ऑब्जेक्ट आहे तो प्लेस झाल्यानंतर तुम्हाला असं बघायला मिळेल तो ग्रॅव्हिटी एक्सपिरियन्स करत नाही. का एक्सपिरियन्स करत नाही? कारण दोन्हीकडून खेचाव किंवा ग्रॅव्हिटी पूल जो आहे तो सारखा झाल्यामुळे तिथं तुम्हाला असं बघायला मिळेल की तो ऑब्जेक्ट तिथून म्हणजे तिथं स्टेबली हे करू शकतो, लँड करू शकतो. असं तुम्ही कन्सिडर करा. तर असे किती पॉईंट्स आपल्याला बघायला मिळतात, तर आपल्या सन आणि अर्थ यांच्या मधामध्ये तुम्हाला जवळपास असे 5 पॉईंट बघायला मिळतात. सो आदित्य L1 नाव देण्याच्या मागं सगळ्यात पहिलं कारण लँग्रेज पॉईंट 1वर आपण हे म्हणजे हे जे मिशन आहे ते लँग्रेज 1 पॉईंटवर आपण स्टेबलाइज करत आहे. ओके, पण असं एकच नाही आहे, असे वेगवेगळे बघायला मिळतात. जसं नासा वगैरेनी L2 पॉईंटला सेंड केलं होतं, तर हो तुम्ही 5ही पॉईंटला ही कंडिशन एक्सपिरियन्स करू शकता की जिथं ग्रॅव्हिटी एकदम काय बघायला मिळेल बॅलन्स आउट झालेली बघायला मिळेल. तर तुम्हाला कळलं असेल कारण दोन्हीकडून कसं आहे खेचाव सारखा होऊन जातोय असे काही पॉईंट्स आपल्याला मिळतात, तेच म्हणजे लँग्रेज पॉईंट जिथं बॅलन्स आउट होऊन जातं. एवढी कन्सेप्ट एक नोंद ठेवा. आता दुसरा पॉईंट तुमच्या मनात एक ते L1 ची कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल की L1 नाव का दिला. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मॅडम आपण का स्टडी करत आहोत, सनचा फिनॉमिना आपण का स्टडी करत आहोत, तर तो अनुभव तो एकदा पहिले पॉईंट ऐका की सनचा फिनॉमिना आपल्याला का डिस्कस करायचा आहे. तर त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला माहीत असला पाहिजे, एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट एकदम महत्त्वाचा. ओके, सो आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून या फॅक्ट्स खूप महत्त्वाच्या होतात. सायन्समध्ये काय प्रश्न येईल तर अशाच पद्धतीचे प्रश्न इथं फ्रेम होऊ शकतात. बघा आता तुम्ही जर इथं बघत असाल तर मी एक सन ड्रॉ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी डायरेक्ट डायग्राम आणू शकत होती बट आय थिंक सो की यातून तुम्हाला जास्त रिलिव्हंट होईल. ओके, सो हा जो तुम्ही आतला जो पार्ट बघत आहे हा पार्टला आपण काय म्हणतो तो पॉईंट पहिले लक्षात घ्या. काय म्हणतो आपण त्याला? कोअर पार्ट म्हणतो. काय म्हणतो? कोअर पार्ट. ओके, आणि हे वेगवेगळे जर तुम्ही बघितले असतील ते एकदम जो बाहेरचा पार्ट आहे आतल्या भागाला सनचा जो आतला भाग आहे त्याला कोअर भाग म्हणतो. तर जो बाहेरचा भाग आहे म्हणजे सगळ्यात बाहेरची साईड आपण जी सनची आपल्याला बघायला मिळते तिला आपण करोना म्हणतो. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. नंतर क्रोमोस्फियम त्याच्या अगोदरची लेवल त्याच्या आत घुसत जाऊ म्हणजे बघा सगळ्यात बाहेर करोना, त्याच्या थोडा आत गेलं की क्रोमोस्फियर, क्रोमोस्फियरच्या अजून आत गेलं की फोटोस्फियर, फोटोस्फियरच्या अजून आत गेलं की कन्व्हेन्शन झोन आणि कन्व्हेक्शन झोन, कन्व्हेक्शन झोन आणि त्याच्या अजून आत गेलं की कोणता बघायला मिळतो? रेडिएशन झोन. आणि त्याच्या आतला पार्ट कोणता आहे रे? कोअर. आता ऐका, हा जो कोअर पार्ट आहे इथं न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन तुम्हाला होताना बघायला मिळेल. कोणती रिॲक्शन? न्यूक्लिअर फ्युजन. आणि या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनमुळं काय होतं की तुम्हाला वेगवेगळे सोलर फ्लेअर्स बाहेर इमिट होताना बघायला मिळतात. काय होतात? सोलर फ्लेअर्स इमिट होतात. मग याचा हे का सांगते तर पॉईंट आहे का हे सोलर फ्लेअर जी इमिट होत आहे ते तुमच्या अर्थपर्यंत पोहोचण्याचा एक धोका असू शकतो, पण आहे नाही. त्याचं कारण आहे का नाही आहे? कारण कोणता पण तुम्ही जर आता एक आपण असं म्हणू की आपली अर्थ आहे तर अर्थच्या बाहेर काय रे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असल्यामुळं जे रेडिएशन्स किंवा अर्थ सनकडून जे येणारे सोलर फ्लेअर्स आहेत ते रेडिएशन्समुळं काय होत आहे ते येणारे रेडिएशन जे आहे ते प्रोटेक्ट होत आहे. कारण अर्थवर काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिकचं आवरण तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे तिथून येणारे रेडिएशन्स आपल्या अर्थला काय करतात? प्रोटेक्ट करतात. आता हा मुद्दा आहे का सांगते कारण की आज आपण जे सोलर हे जे आदित्य L1 मिशन पाठवते त्या आदित्य L1 मिशनचं गोल हेच आहे की सूर्यापासून जे सोलर फ्लेअर्स येत आहे ते कुठपर्यंत येऊ शकतात? अर्थपर्यंत येऊ शकतात. पण आज आपली ती लेअरनं काय प्रोटेक्टेड आहे. पण तुम्हाला एक पॉईंट जर माहीत असेल तर आपण काय करत आहे रे? अर्थच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे सॅटेलाइट सोडतो. आपली अर्थ जर तुम्ही व्यवस्थित बघसाल तर तिला तर लिटरली आवरण घातलेलं आहे. कशाने? ते तुमचे वेगवेगळे सॅटेलाइट जे पाठवले
पाठवलेले त्यांनी, मग या सॅटेलाइटला धोका नसू शकतो का? सोलर फ्लेअर्सने असू शकतो. अशा काही धोका निर्माण होऊ शकतो भविष्यात, म्हणून माणूस माणसाच्या फायद्यासाठी हे काय करत आहे, याचा स्टडी करत आहे. हा मुद्दा कळला का? तर स्टडी करण्याचा मेन गोल आपलं काय, की तिथून येणारे जे सोलर फ्लेअर्स आहेत ते अर्थपर्यंत येऊन मे बी आपले सॅटेलाइट, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम वगैरे डॅमेज पोहोचू शकतात. पोहोचवत नाहीये कारण आपल्याला लकीली आपल्याजवळ काय आवरण आहे, पण भविष्यात तुम्ही जे सॅटेलाइटचं प्रपोर्शन इतकं वाढतंय, काही एकदम फिनॉमिना चेंज झाला, काही झालं तर याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडू शकेल. म्हणून आपण याचं ऑब्झर्वेशन आज करण्याचा प्रयत्न करत आहे की सोलरचा एक फिनॉमिना जर आपल्याला लक्षात आला की सोलर फ्लेअर्स कधी बाहेर पडतात, कधी पडत नाही, हा जर फिनॉमिना आपल्याला अंडरस्टँड झाला तर त्या अनुषंगाने आपण पावलं उचलू शकू. तर हा फिनॉमिनासाठी आपण काय करत आहे, हे आदित्य L1 मिशन पाठवते. पॉईंट क्लिअर झाला. सो मी पहिले काय सांगितलं, आधी तुम्हाला काही डिटेल्स वगैरे सांगितल्या, त्यानंतर आदित्य L1 मिशन पाठवण्याचा अल्टिमेट गोल काय ते पण सांगितलं, आणि आपला सनचा जो भाग आहे त्याचा आतलं स्ट्रक्चर कसं आहे ते पण ड्रॉ करून दाखवलं, की जेणेकरून त्याही रिलेटेड प्रश्न आले तर आपले सॉर्ट झाले पाहिजे. आणि इथं रिॲक्शन कोणती परफॉर्म होते ते पण लक्षात ठेवा. कोणती रिॲक्शन? न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. आणि या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनच्या फिनॉमिनातून सोलर फ्लेअर्स बाहेर इमिट होतात, आणि ते इमिट झालेले जे रेज आहे ते अर्थपर्यंत, सोलर फ्लेअर जे आहेत ते अर्थपर्यंत येण्याचा धोका असू शकतो. पण आज आपण काय प्रोटेक्टेड आहे त्या फील्डनी, पण आपण जे सॅटेलाइट पाठवते त्याला भविष्यात धोका निर्माण होईल म्हणून आपण त्याला आज स्टडी करत आहोत. हा गोल तर तुमचं क्लिअर झालं. म्हणजे यातून आपण कन्क्लूड केलं की हो, माणसाचा काहीतरी या गोष्टीमध्ये स्वार्थ आहे. ही आपली फॅक्ट एकदम क्लिअर झाली. आता दुसरा पॉईंट आहे का, की काय सांगत आहे पहा. सगळ्यात पहिले लक्षात घ्या की आज आपण जे मिशन पाठवते त्या मिशनबद्दल एक डिटेल पहिले लक्षात घ्या. बघा, ही आहे तुमची अर्थ आणि हा आहे तुमचा सन. तर पहिली गोष्ट क्लिअर ठेवा की या दोघांमधलं अंतर किती आहे रे, तर अंतर आहे 150 मिलियन किलोमीटर. एवढं तुमच्या दोघांमधलं अंतर आहे, सन आणि अर्थ मधलं. पण आजचे आपण मिशन पाठवते तर काही असं एकदम मोठं, म्हणजे एकदम मोठी अचीवमेंट आहे ही. कारण तुम्ही लक्षात घ्या की सूर्यापर्यंत, म्हणजे सूर्यावर तर लँड होणं शक्यच नाही. जसं आतापर्यंत आपण चंद्रयान वगैरे बघितलं, त्या मिशन्समध्ये तुम्ही तिथं जाऊन लँड झाले. सूर्याच्या बाबतीत ते खरं नाही आहे. नासाने असा एक्सपेरिमेंट कंडक्ट करण्याचं बघितलं. नासाचा एक्सपेरिमेंट म्हणजे असा आहे की ज्यामध्ये तुम्ही असं बघसाल की नासानी सक्सेसफुली, म्हणजे जवळ जाण्याचं, म्हणजे आता आपण ज्या पॉईंटवर आहे त्यापेक्षाही थोडं जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठं? सूर्याच्या जवळ. ओके. पण आज जर तुम्ही बघसाल तर डिस्टन्स इतकं आहे, पण आपण जे हे आदित्य L1 पाठवलेलं जे तुम्ही बघताय याचं डिस्टन्स फक्त किती आहे अर्थपासून, ते तुम्हाला बघायला मिळेल 1.5 मिलियन किलोमीटर. किती आहे? 1.5 मिलियन किलोमीटर. पण एक पॉईंट आहे का, आतापर्यंत तुम्ही मला सांगा, चंद्रयान मिशन तुम्ही बघितलं असेल तर चंद्रयान मिशन पोहोचण्यासाठी ऑलमोस्ट मी म्हणते 43 डेज वगैरे लागलेत, बरोबर आहे. तर ऐका, इथपर्यंतच पोहोचण्यासाठी, म्हणजे इथून इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला एक्सपेक्टेड टाइम पिरियड सांगते 4 मंथ. किती? 4 मंथ. आणि डेज जर मी स्पेसिफिक बोलत आहे ना तर 109 डेज लागणार आहे. मुद्दा कळला असेल तुम्हाला. म्हणजे आपण एक्झॅक्टली सूर्याजवळ चाललोय का? नाही, सूर्याजवळ चाललो नाही. फक्त आपण अर्थपासून 1.5 मिलियन किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करत आहे. तेच करण्यासाठी तुम्हाला 4 महिन्याचा वेळ लागणार आहे. इथं तुम्ही मिशन प्लेस करून हेच सर्च करण्याचा प्रयत्न करत आहे की या सूर्याचा फिनॉमिना कसा आहे, त्यातून निघालेले सोलर फ्लेअर्स कधी बाहेर इमिट होतात, काय होतात, हा फिनॉमिना सगळा आपण काय करणार आहे, याच्यावर जाऊन, म्हणजे या पॉईंटवर जाऊन सर्च करणार आहे. म्हणजे इथं तुम्ही एक मुद्दा तुम्हाला कळाला असेल की आदित्य L1 तिथं लँड होणार नाहीये. इथून आपण फिनॉमिना फक्त काय करणार आहे, ऑब्झर्व करणार आहे. वेगवेगळे आपण तिथं जे पेलोड सिस्टीम ठेवलं आहे त्या पेलोड सिस्टीमच्या मदतीनं आपण तिथलचा फिनॉमिना ऑब्झर्व करणार आहे. जस्ट वी आर ऑब्झर्विंग द फिनॉमिना, नथिंग एल्स. ओके. तर हा पॉईंट तुम्हाला कळला असेल. आता ऐका, आता मी तुम्हाला वेगवेगळ्या पॉईंट्स इथं काही जे आहेत, जे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे ते पॉईंट्स इथं क्लिअर करते. सगळ्यात पहिला पॉईंट तर आता क्लिअर झाला का, तुम्हाला का पाठवलं हे क्लिअर झालं. कारण यात पण आपला काही ना काही स्वार्थ आहे. तुम्हाला पॉईंट्स पण कळले असेल. एक्झॅक्टली आपण सूर्याजवळ गेलेलो नाही आहे, तिथून आपलं डिस्टन्स खूप जास्त बाकी आहे. फक्त आपण अर्थपासून किती पुढे निघलो रे, 1.5 किलोमीटर. ह्या डिटेल्सच आपल्याला इथं आहेत. बघा, सगळ्यात पहिलं लॉन्च डेट किती आहे, 2 सप्टेंबर किती 2023ला लॉन्च झालं. लक्षात ठेवा. कुठून लॉन्च झालं रे, सतीश धवन स्पेस सेंटरवरून लॉन्च झालं, श्रीहरिकोटा. एक महत्त्वाचा डिटेल की हे आपण सूर्याच्या बाबतीत, म्हणजे पाठवणाऱ्या सिरीजमध्ये हे आपलं
पहिलंच मिशन आहे. आपल्या अगोदर असे कोणी एक्सपेरिमेंट केले आतापर्यंत? तुम्ही चंद्रयानबद्दल बघितले तर सूर्याच्या बाबतीत कोण एक्सपेरिमेंट केलेले आहे, तर तो पॉईंट पण मी इथं मेन्शन केलेला आहे. तुम्हाला इथं बघायला मिळेल की नासानं हा एक्सपेरिमेंट करून चुकलाय, युरोपियन स्पेस एजन्सीने केलाय, युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीनं जर्मन स्पेस एजन्सीनं पण केलेला आहे आणि आपल्या इस्रोनं पण हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुली म्हणजे सक्सेसफुलच होईल आपला डेफिनेटली. तर आपण हा पण कंडक्ट केलेला तुम्हाला बघायला मिळेल. तर भारताने हा केलेला बघायला मिळेल. भारत या गोष्टीमध्ये पुन्हा 4थ्या क्रमांकावर आलेला बघायला मिळेल. नंतर तुम्हाला आता बघायला मिळेल की सन आणि अर्थचं जे डिस्टन्स आहे ते किती आहे रे? आत्ताच सांगितलं मी 150 मिलियन किलोमीटर. आणि आपण जे लँग्रेज 1 पॉईंट आपला बघायला मिळतोय त्याचा डिस्टन्स किती आहे? तर ते डिस्टन्स तुम्हाला 1.5 मिलियन किलोमीटर बघायला मिळेल फ्रॉम द अर्थ. ओके, तर बघायला मिळेल. हे इथं पोहोचण्यासाठी किती दिवस लागणार आहे? 4 महिने. 4 महिन्याला जर तुम्हाला स्पेसिफिक डेज विचारले तर लक्षात ठेवा रीच होण्यासाठी 109 दिवसाचा कालावधी लागणार आहे. नंतरचं एक सगळ्यात महत्त्वाची डिटेल की हे पाठवत असताना आपण कोणत्या व्हेइकलचे कोणती लॉन्च व्हेइकल यूज केली? तर PSLV XL. ओके, आणि ही जी व्हेइकल आहे तिचा नंबर पण लक्षात ठेवा C57. ओके, सो ते पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे जे मिशन तुम्ही पाठवलेलं आहे जसं आपण बघा मागच्या याच्यामध्ये डिस्कस केलं होतं की 14 दिवस ते मिशन काम करणार आहे चंद्रयान. तर तशाच पद्धतीने हे मिशन आपलं किती दिवस वर्क करणार आहे? तर ऑलमोस्ट किती? 5.2. लक्षात ठेवा 5.2 इयर्स वर्किंग याचा टाइम पिरियड दाखवते ड्युरेशन वर्किंगचं. आणि हे आत्ताच सांगितलं मी सूर्याचा वेगवेगळा भाग इथं काय करणार आहे? ऑब्झर्वेशन करणार आहे. सो अल्टिमेट गोल काय तुमचा जो वेगवेगळे भाग झाले, करोना झाला, अजून त्याच्या आतला कोअर भाग झाला, हे वेगवेगळे भागांचं काय करणार आहे? जो वेगवेगळे लेयर्स आपण सूर्याचे बघितलेले त्याचं ऑब्झर्वेशन हा करणार आहे जे पाठवलेलं पॉईंटवरून. ओके, L1 पॉईंटवरून ऑब्झर्वेशन कंडक्ट करणार आहे. वेट किती होतं रे? तर इट्स वेट इज ऑलमोस्ट 1475 kg याचं वेट तुम्हाला बघायला मिळेल. आणि यामध्ये किती पेलोड्स लावलेले? तर 7 पेलोड्स लावलेले. त्यातले जे 4 पेलोड्स आहेत ते इकडे लिहिलेलं आहे मी. याच्यामध्ये आपण 7 पेलोड लावलेले. यापैकी 4 पेलोड तुमचे जे आहेत ते कशाचं ऑब्झर्वेशन करणार आहे? प्रॉपरली तुमचं सनचं ऑब्झर्वेशनसाठी तुम्ही 4 पेलोड यूज केले आणि जे 3 पेलोड आहे ते लँग्रेज 1 पॉईंटवरून बाकीच्या गोष्टी ऑब्झर्व करण्यासाठी तुम्ही ठेवलेले आहेत. ओके, सो पेलोड पण किती असणार ते माहीत पाहिजे आणि त्या पेलोडचे नावं पण लक्षात ठेवा. का? कारण येऊ शकतो प्रश्न डायरेक्ट एखाद्या ऑप्शन्समध्ये विचारतील. सो PA मॅट असं शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवले चालेल? हो. ASPX. नंतर तुम्हाला इथे HEL1 OS सोल EXS सूट हे काही तुम्हाला बघायला मिळतील. VLC हे काही तुम्हाला पेलोड्स बघायला मिळतील जे कशासाठी ठेवलेले त्या ज्या आदित्य L1 मिशन सोबत आपण लावलेले की जेणेकरून ऑब्झर्वेशन कंडक्ट केल्या जाईल. बजेट किती आहे रे याचं? ऑलमोस्ट बजेट 400 करोड तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट महत्त्वाची डिटेल ती मी सांगितली आहे की सतीश धवन स्पेस सेंटर पासून तुम्ही लॉन्च केलेलं आहे. ही डिटेल्स आपण आत्ताच कव्हर अप केली. नासा वगैरे यांनी ऑलरेडी हे मिशन कंडक्ट केले. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि एक जर्मन स्पेस एजन्सी. आणि एक महत्त्वाचा पॉईंट प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहे? यू मस्ट हॅव टू बी रिमेंबर नेम. गायत्री मल्होत्रा मॅम. आणि एक प्रिन्सिपल सायंटिस्ट कोण आहे त्यांचं पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, शंकर सुब्रमण्यम. ओके, ते हे 2 नावं शंकर सुब्रमण्यम आणि गायत्री मल्होत्रा. तर गायत्री मल्होत्रा काय प्रोजेक्ट डायरेक्टर आहे आणि प्रिन्सिपल सायंटिस्टचं पण नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो आदित्य L1 बद्दल कन्सेप्च्युअल अँगलनं पण आपण डिस्कशन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि फॅक्च्युअल अँगल्स पण इथं कव्हर अप करण्याचा प्रयत्न केला आहे. सो तुम्हाला होपफुली तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आली असेल. आणि अजून म्हणजे असेच काही आता अपडेटेड आहेच चीनचं वगैरे मिशन जाण्याच्या याच्यामध्ये, तर ते पण पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये डिस्कस करू. सो अशा पद्धतीचे जे लेक्चर्स आहे म्हणजे स्पेस रिलेटेड स्पेसिफिक लेक्चर जे आहे त्यावर प्रश्न येण्याचा चान्स खूप जास्त आहे. कारण हे आता तुम्ही जर बघितलं असेल चंद्रयान किंवा हा आपला जो आता गेलेला आदित्य L1 यावर फॅक्च्युअल क्वेश्चन्सची खूप जास्त पॉसिबिलिटी आणि कन्सेप्च्युअल तर विचारतीलच. काही PCS वगैरे डायरेक्ट एक्झाम्समध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न बघायला मिळू शकतो. ओके, सो आपण आता आपलं लेक्चर इथं थांबूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये असाच एखादा इंटरेस्टिंग टॉपिकवर आपण डिस्कशन करूया. थँक्यू सो मच.